गरमागरम चाय। अहो तुम्ही कशाला आणलात? माझी कामं दुसऱ्या कोणी केलेली मला नाही आवडत. आय एम सॉरी हा। तुम्ही टेन्शन मध्ये आहात का हो? नाही, नेहमीच अनिचा बिझनेसचं काम अडलंय ना. खरं तर सर आजपासून बिझनेस सुरू करणार होते. कुठे माशी शिंकली काय माहित. म्हणजे समर सर? हो, तेच मदत करतायत ना अनिला. हॅलो, हा सर. येस सर, आले. समर सरांनी बोलावलंय, आलेच. अरे देवा, हाही चहा थंड होणार. बोला बोला मिस मानसी. सर एक विचारायचं होतं. विचारा विचारा पटकन. सर अनिकेतचा बिझनेस कधी सुरू होणार आहे? गाव काही घाई आहे? नाही, घाई नाहीये. बिझनेसशी रिलेटेड दुसरी काही अडचण नाहीये ना सर? नाही म्हणजे जेवढे दिवस डिले होत आहेत तेवढं घरचं टेन्शन वाढत जातंय. जेवढं लवकर होईल तेवढं. मी काय चॅरिटेबल ट्रस्ट उघडली आहे? नाही सर. पैसे वाटप केंद्र उघडले मी. घरी प्रॉब्लेम झाला आहे, ब्लँक चेक द्या, 6 महिन्यांचा पगार ऍडव्हान्स द्या, बिझनेस सेटअप करायला मदत करा, फायनान्सर शोधायला मदत करा. सगळं मीच करायचं. तर मग तुम्ही काय करणार मिस मानसी? सर मला तसं म्हणायचं नव्हतं. मग काय म्हणायचं होतं? काय ना, तुम्ही फक्त तुमचा विचार करताय. मला सगळ्यांचा विचार करावा लागतो. बिझनेस तुम्ही करणार असला तरी पैसा माझा लागतोय की नाही? काही हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? उत्तर द्याल? हो. बसा बसा बसा. मिसेस मानसी, आता तुम्ही माझ्याकडे जशी मदत मागितली तशी आपल्या बाकी स्टाफनं सुद्धा माझ्याकडे मदत मागितली तर मी काय त्यांनाही मदत करू? एवढा आउट ऑफ द वे जो मी तुम्हाला मदत करतोय, तुमचा विश्वास नाही का माझ्यावर? सर तुमच्यावर विश्वास आहेच. आणि माझा तुमच्यावर. सर डिले का होतोय? म्हणजे तुमचा अनिकेतवर विश्वास नाहीये का? नाही, तसं असेल तर मी गॅरंटी देते तुम्हाला. तुम्ही गॅरंटी देताय? मग लिखितच द्या. या. काय? हा, काय नाही. माझा तुमच्यावर जितका विश्वास आहे तितकाच अनिकेतवर सुद्धा विश्वास आहे. पण कसं आहे, मी बिझनेस मध्ये इमोशन्स मिक्स करत नाही. वी हॅव टू बी व्हेरी प्रॅक्टिकल. म्हणूनच हे एक लीगल डॉक्युमेंट आहे ज्यावर असं लिहिलेलं आहे की या बिझनेसमध्ये जर काही नुकसान झालं तर त्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. पेन द्याल सर? हो. ग्रेट. मग अनिकेतला कळवून टाका, उद्यापासून त्याचा बिझनेस सुरू 100%. थँक्यू सर, येते. या व्यवसायात असताना कोणत्याही प्रकारचे अवैध काम करणार नाही. वाहन चालवताना मद्यपान धूम्रपान करणार नाही. वाहनाची आणि गिरायकाच्या सुरक्षिततेची संपूर्ण जबाबदारी घेईन. व्यवसायाशी निगडित सर्व व्यवहार चोख ठेवेन. व्यवसायात होणाऱ्या नुकसानाची संपूर्ण जबाबदारी माझी असेल. मला माझी मानसी परत हवी. त्यासारख्या लफंग्याबरोबर राहून तिला काय सुख मिळत आहे ना कोणास ठाऊक.
तू मनुष्य घटस्फोट घेणार आहेत की नाही तेवढं सांग. माझा शाप आहे तुम्हाला. तुमचं हे लग्न आहे ना कधीच यशस्वी होणार नाही. हा बोल म्हणू. हॅलो आणि एक गुड न्यूज आहे. काय? सरांनी ग्रीन सिग्नल दिलाय. खरंच? उद्यापासून 100% काम सुरू होणार आपलं. मी जस्ट सरांच्या केबिन मधून बाहेर आले आणि पहिला तुलाच कॉल केलाय. आता बघच दाखवतो तुझ्या बाबांना. मनू, मनू, अगं मनू, किचन मध्ये पण नाहीये. कुठे गेली बरं सकाळी सकाळी? आणि तू मनू, मस्त सेल्फी काढू. नको रे, अवतारात आहे मी खूप. ए मनू, चल ना. अवतारात आला ना? तुला कोणी सांगितलं अवतार करून घ्यायला? गाडीची मालकीण आहेस तू. आणि मी सांगितलंय का मुलाला काय? गाडी धुवायलाच. तू गाडी धुवायला एका मुलाला बोलवलंयस? हो. किती पैसे घेणार तो? हो, एका वेळेचे 20 रुपये घेईन म्हणाला. हा, मग आपण एक डील करूया. तू रोज त्याला 20 रुपये देणार ना, तेव्हा आज मला दे. दे आजचे 20 रुपये दे पटकन. दे 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 दे. 20 रुपये रोख हवेत. दुसरा काही पेमेंटचा ऑप्शन आहे? आणि सोड. रस्त्यावर आहोत की नाही आपण? बघा, पुन्हा एकदा विचार कर. दुसरा पेमेंट ऑप्शन चालणार आहे का? मिस्टर अनिकेत, मानसी टूर्स अँड ट्रॅव्हल्स का मालक, आपण रस्त्यावर आहोत. जरा तरी भान असू द्या. देवळात जाते आणि पेढी ठेवून येते. येते. बाय.
मनू, ए मनी माऊ, ताट घेऊन ये. आई आई ग देवा. म्हणून नाहीये घरात. कुठं गेली? देवळात गेली, येईलच. अरे गाडीला घाल हा, आणि नारळ फोड. बवनी कर, आजचा दिवस आहे ना. हा आई, पूजा तूच कर. हार आणि नारळ तूच वा. गप, वेड लागले तुला. तुझ्या माझ्यासारख्या बाईच्या हातून नाही करायची बाबा. कुठल्या पण शुभ कार्याची सुरुवात नाही, माझ्या हातून नाही करायची. कर तुझा तुझा. आई अगं काय बोलतेस? पूजा तूच करायचीस, मला बाकीचं काही माहित नाही. पण लोक काय म्हणतील बाबा? आई कुठल्या लोकांचा विचार करतेस सासूबाई? अनिकेतचे बाबा गेल्यानंतर पडेल ते काम करून तू त्याला मोठं केलंयस. वाटेल तेवढ्या खस्ता खाल्ल्यास. तेव्हा कोण आलं होतं का चौकशी करायला? आपण उपाशी असलो तर हे लोक येणार आहेत का विचारायला? आमच्यासाठी ना सासूबाई, लोकांपेक्षा तुला काय वाटतं हे जास्त महत्वाचं आहे. हो आई, तू माझ्यासाठी आई आणि बाबा दोघांचं कर्तव्य पार पाडलेस, आणि आता मला माझं कर्तव्य पार पाडू दे. तूच पूजा करायचीस. नाही ग बाय, माझ्या हातून कुठलंच काम फळाला येत नाही. यशच नाही माझ्या हातात. लोकांच्या घरच्या पोळ्याला लागते तेवढंच जमतं मला. तूच कर म्हणू, तूच कर. अगं असं काहीही नसतं. सगळ्या अंधश्रद्धा आहेत या. तू अनिवर एवढे चांगले संस्कार केलेस, त्याला उत्तम माणूस बनवलायस. अजून काय हवं सांग? हो आई, शुभारंभ तुझ्याच हातून व्हायला पाहिजे. गुणाची पोर आहेत माझी. मी काय म्हणते, गाडीचं लताला सांगू दे मला, नाही तर तिला राग येईल. लगेच गाल फुकतात ना तिचे. तिला सांगून येते आम्ही. आई, आधी गाडीची पूजा करायची आणि मग लताला सांगायचं. धर धर. आधी पूजा. आणि ते टेबल उघड, मी आलेच. का ग? उघड उघड. अगं अगो अगं हे मनू, तुम्ही काय मला कायमचं घराबाहेर काढताय का? काय बोलतोयस हे? अगं मग हे एवढं सामान? एवढंच तर दिलंय. बरं, बाहेरचं काहीही खायचं नाही, त्यासाठी मी तुला. अरे देवा, थांब.
1 2 3 टी शर्ट. हा डबा दिलाय, मुद्दाम सुकी भाजी दिलीये म्हणजे तेल बाहेरून लागणार नाही. ही पाण्याची बाटली आणि यात चिवडा आहे. म्हणू मी एवढं सगळं खात बसलो तर गाडी कधी चालवू? गाडी चालवता चालवता खा. थांब, हे ब्लँकेट. ब्लँकेट कशाला? आता असू दे ना. बरं, या पाऊच मध्ये अंगदुखी डोकेदुखी सगळ्या गोळ्या आहेत आणि त्या घेतल्यानंतर तुला ऍसिडिटी होते म्हणून ती सुद्धा गोळी दिलेली आहे, आठवणीने घे. बरं, ही पेस्ट, ब्रश, साबण सगळं इथे ठेवलंय. हसायला काय झालं? नाही, मला ना शाळेच्या सहलीची आठवण झाली. आई ना असंच मला तयारी करून द्यायची. असू दे, नेहमीसारखं वडापाव बरोबर जास्ती मिरच्या खाऊ नको भूक मारायला. चैत्या बोलला ना. का? माझ्यासोबत असताना नाही खात? हे पण म्हणू, मला ना असं छान फिलिंग येते की आपल्या नव्या बिझनेस बरोबर आहे ना आपल्या आयुष्याची पण पुन्हा नव्याने सुरुवात होणार आहे बघ. होऊ दे, सगळं तुझ्या मनासारखं होऊ दे. बरं, पण मी दिलेलं सगळं परत आणायचं नाहीये, सगळं संपवायचंय. पहाटे उठून केलंय मी तुझ्यासाठी. म्हणू कशाला एवढं सगळं? आणि आपल्या जेवढ्या वस्तू, मग त्या प्रवाशांच्या वस्तू कुठे ठेवायच्या? वा, हे बरं आहे. म्हणजे एकतर तू पहिल्यांदा घराबाहेर जाणार म्हणून कालची रात्र मला झोप नाही, त्यात मी पहाटे उठून हे सगळं तुझ्यासाठी केलंय, तर तुला त्याचं कौतुक नाहीये. लोकांचं सामान ठेवायला जागा नाही राहणार याची तुला जास्त काळजी आहे ना. जा, तू बोलू नकोस माझ्याशी. अगं म्हणू, काय आहे? तेवढ्या प्रेमाने हे सगळं देतेस, मग मला आणखी एक गोष्ट दे ना. वाह्यातपणा करू नकोस आणि. अगं वाह्यातपणा नाही करत आहे, मला ओढणी हवी तुझी. ओढणी कशाला? आता तिकडे तू माझ्या बरोबर नसणार आहेस ना, मग तुला मिस करू नये म्हणून मी ही ओढणी ठेवणार आहे बरोबर. सासूई, हो, आणि जसं काही तू मला मिस करणारच नाहीयेस ना. मी अजिबात नाही. हो, माझ्या डोळ्यात बघून बोल बरं. म्हणजे तू खरंच मिस करणार नाहीयेस मला? अजिबात नाही. उलट सासूबाईचे आणि माझे तर प्लॅन्स पण ठरले. मस्त धमाल करणार आहोत आम्ही. खरंच प्लॅन्स ठरलेत तुमचे? खरंच? हो. बघा, गाडी जपून चालव, हळू जा. टेक केअर.